जय श्रीराम. गेले 74 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं जे पुस्तक आहे त्याचं आपण वाचन करतोय. आणि आजचा हा 75वा दिवस. गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील हे थोर संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जाप केला आणि सगळ्या लोकांना श्रीरामाच्या नावाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी नाम कोणी घ्यावे, कधी घ्यावे, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, हे सगळं सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि नाम घेताना कोणत्याही प्रकारच्या धर्माची, जातीची, वयाची, कोणत्या प्रकारच्या पंथाची, शैक्षणिक पात्रतेची, तुमच्या आर्थिक स्थितीची, काळाची, वेळाची, तुम्ही लहान असाल, तुम्ही तरुण असाल, तुम्ही वयस्कर असाल, तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, कशाचंच रिस्ट्रिक्शन नाही. असं एवढं बिनखर्चाचं काही कमी खर्चाचं, बिनत्रासाचं काही कमी त्रासाचं नामस्मरण करण्याकरता महाराजांनी सांगितलं आणि हे सगळ्याच संतांनी सांगितले. जर तुम्हाला कर्मकांडातून बाहेर निघायचं असेल तर नामस्मरणा इतका साधा, सोपा, सरळ कोणताच मार्ग नाही. तुम्ही ठीक जरी गेलात तरी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. आता हा जो 75वा दिवस आहे त्याचं जे शीर्षक आहे ते आहे उपाधिरहित मी म्हणजेच भगवंत. ब्रह्माचे निरूपण सांगता 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 येण्यासारखे नसते. म्हणजे साखर खाल्ल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही. साखर खाल्ल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही. काही मर्यादेपर्यंत शब्दाने सांगता येते. खोट्या खोट्याहून खऱ्याची परीक्षा करता येते. तसेच माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. पण मी मायारूपच झालो तर ती कशी ओळखावी बरे? म्हणजे आता आपल्याला सांगताना त्यांनी छान उदाहरणं पण दिलेली आहेत, की आपल्या सगळ्या लोकांना या मायेचा आवरण असतं, राईट? मग ही माया जर आपल्याकडे असेल, तर ते आपण त्या भगवंताला कसं ओळखावं? आपल्याला ब्रह्म समजले हे आपल्याला समजण्याकरता ज्याला माया कळली त्यालाच ब्रह्म समजलं असं आपण म्हणू शकतो. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावरती सत्य आणि परमात्म्याजवळ असणारे ब्रह्म जाणणे कसं शक्य होणार? म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात किंवा आपल्याला सत्य पण समजतं. पण आपल्याला हे सत्य समजणं कठीण असतं जेव्हा आपण मायेच्या तावडीत असतो. जी जगते मरते ती माया. म्हणजे माया ही नाचणारी आहे, भांगणारी आहे. शाश्वत अनंतापासून जी मला दूर करते ती माया. म्हणजे माया जी असते ही आपल्याला ज्या जे आपलं मूळ सुखरूप आपलं जे आयुष्य आहे त्यापासून आपल्याला ते दूर सारते. म्हणूनच आपण लोकं मायेचा मायेमध्ये आपण गुरफटलेलो असतो. आपल्याला ते समजतच नाही आणि आपण त्या सुखालाच परमनंट सुख समजतो. पण परमात्म्याचं नाव किंवा देवाचं नामस्मरण करणं, नामस्मरण म्हणजेच देव, देव म्हणजेच त्याचं नामस्मरण. जेव्हा आपण हे सगळं करतो, तेव्हा आपल्याला ही माया जी असते ना, ह्याला ओळखता येतं आणि आपल्या या सगळ्या अहंकारातून आपली सुटका देखील होते. भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया. म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळते ते मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखवते. तेच खरे तत्वज्ञान. एक भगवंत फक्त सत्य स्वरूप आहे. त्याच्यासाठी जे जे करणं आहे ते सत्य आहे. म्हणजे आपण जे काही करतो भगवंतासाठी करतो, जे आपण म्हणतो तेव्हा भगवंतासाठी जेव्हा करतो तेच सत्य आहे. ते सोडून बाकी सगळ्या गोष्टी ह्या मायाच आहेत. म्हणजे आपण संसारी माणसं आहोत. मग आपल्याला घर-दार, बायका-मुलं,
किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हव्या असतात. तर त्या सगळ्या मायेचंच रूप आहेत, असं महाराज सांगतात. मी देवाचा आहे हे कळणे, त्याचे नाव आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय. म्हणजे मायेला दूर सारणे. मायेला दूर सरणे म्हणजेच देवाला ओळखणे. देवाला ओळखलं की माया दूर सरलीच असं आपण समजावं. वास्तविक उपाधिरित जो मी, तोच भगवंत आहे. उपाधिरित राहणे म्हणजे भगवत रूप होणे. किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते जिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होतं. जे आपण समुद्रकिनारी जेव्हा जातो, ते आपण वाळूतून सुरुवात करतो आणि मग समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचतो. आता जिकडे वाळू संपते, तिथून पाणी सुरू होतं. म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते. ही मधली स्थिती म्हणजे तुरीय अवस्था असते. म्हणजे या दोघांच्या मध्यस्थितीला तुरीय अवस्था म्हणतात. आणि इथे मी ब्रह्म आहे, अशी जाणीव होते. निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी ज्यांना जोडणारी साखळी असेल, तर तो ओंकार होय. म्हणूनच परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंतच येऊन थांबावे लागेल. म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल. म्हणजे शेवटी सगळ्या संतांनी म्हणा किंवा महाराजांनी म्हणा, सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे, की नामस्मरण करणं हा सगळ्यात महत्वाचा जालीम उपाय आहे. सगळ्यात सोपा आणि बिनखर्चीचा असा उपाय आहे. आणि सगळेच मार्ग शेवटी नामस्मरणाला जातात. तुम्ही जरी पूजा अर्चा केली किंवा तुम्ही जरी कुठच्याही प्रकारचे पोथी-पुराण वाचलं किंवा तुम्ही कोणत्याही कीर्तन प्रवचनाला जरी गेलात, तरी शेवटी तिथले सगळे लोक जे घेतात ते नामच असतं. 10 माणसं उभी केली आणि त्यातली 9 मी ही नव्हे म्हणून बाजूला सारले, तर 10वा राहिला तोच खरा. त्याप्रमाणे हे नाही, हे नाही असं झाल्यावरती जे शेवटी उरते ते ब्रह्मच. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, "तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा. पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नको." मग जेव्हा माणूस आपण दुसऱ्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला हे सगळं समजलंय, ह्याचा अर्थ आपण समाधानी आहोत असं म्हणत आहे. पण आपल्याकडे स्वतःकडे जर समाधानच नाहीये, तर आपण लोकांना ज्ञान देऊ नये. म्हणजे या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला स्वतःला त्याची प्रचिती आली पाहिजे आणि नंतरच आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. आणि कोणाचं तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याप्रमाणे वाग. आपल्याला स्वतःला काही माहिती नसेल, तर आपण कोणत्यातरी ज्ञानी माणसाच्या सान्निध्यात राहावं आणि तो जे सांगेल त्याप्रमाणे आपण आचरण करावं. याचा अर्थ असा, की आपण संतांना शरण गेले पाहिजे. सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी पदार्थ आहे. म्हणजे सृष्टीच्या दृष्टीने आपण एकदम किंचितची गोष्ट आहे. हे जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामधलं हे एक सोलारचं विश्व आहे. त्या सोलारच्या विश्वामधलं एक पृथ्वी आहे. त्या पृथ्वीमध्ये अनेक देश आहेत. त्या देशामधलं आपण ज्या देशात राहतो ते, त्या देशामधले काही राज्य आहेत, त्या राज्यामधले आपण. त्या राज्यांमध्ये काही सिटी आहेत किंवा गावं आहेत त्याच्यामधले आणि त्याच्यामधल्या छोट्याशा जागेमधले आपण एक क्षुल्लक माणूस आणि आपल्याला अहंकार केवढा असतो हे सांगितलेलं आहे. सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी पदार्थ आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मात्र आहोत. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारे चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे. जी ती त्याची इच्छा आहे असं समजून प्रत्येक गोष्ट आपण करायला पाहिजे. शेवटचं वाक्य. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. म्हणजे ज्ञान हे फक्त पुस्तकात ठेवणं किंवा पुस्तकातून वाचणं किंवा ऐकणं हे महत्वाचं नाही. जर ते ज्ञान आपल्या आचरणात आलं नाही, तर त्या सगळ्या गोष्टी फुकट आहेत. आता आपण हे 75व्या दिवसाचं जे वाचन केलं, जे उपाधिरेत मी म्हणजेच भगवंत, तर आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा आपण जप करूया. श्रीराम, 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 श्री धन्यवाद हे 75व्या दिवसाचं
हे जे वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री